तशात जेव्हा मी रितेश सरांबरोबर लय भारी केला होता, तो पण एक मास मसाला फिल्म होती आणि सुपरहिट होती. त्याच्यानंतर एकही सिनेमा असा आला नाही जो त्या कॅटेगरीमध्ये असेल किंवा तितका ऍक्शन पॅक्ट असेल. आणि मला वाटतं का नाही करत लोक. आपल्याकडे चांगले ऍक्टर्स आहे, आपल्याकडे ऍक्टर्स आहे जे इतके छान अभिनय करतात आणि ऍक्शन इज अ पार्ट ऑफ दॅट ऍक्टिंग. तर मी समितला भेटलो आणि समितजवळ हा एक सब्जेक्ट होता. म्हणजे करूया हा सब्जेक्ट, करायचंच आहे कसं तरी. आणि बहुतेक 7 वर्ष झाले बघा. 7 years वी वेटेड. 7 वर्ष आम्ही स्क्रिप्ट घेऊन इकडे तिकडे फिरलो. मग कोविड आलं, त्याच्यानंतर परत तीच एक प्रोसेस चालू होती आणि तेव्हा मला पुनीत भेटले. आणि पुनीतनी फक्त एकदा स्क्रिप्ट ऐकली आणि लगेच कुठेही काय बजेट किती आहे कसं आहे काहीच प्रश्न नाही, चला करूया. आणि हिज सपोर्ट वॉज व्हेरी निडेड. तो प्लीज He was the only producer who said yes immediately and he's given us the budget we wanted. And please have a big round of applause for Puneet Balani. So Puneet showed that faith in us, in me and Samit, and I hope we delivered that what त्यांनी एक असं बघितलं होतं की हा सिनेमा असा दिसणार आणि सगळ्यांची रिएक्शन बघितलं दिसतो तसं. राहिली गोष्ट की आपण एक थॉट होता की आपण साऊथमध्ये जसं म्हटलं साऊथमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याचे कलेक्शन महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त असतात. हे तुम्हाला माहिती नसेल किंवा असेल तर तो रिॲक्ट नाही करेल, पण ते सगळे ऍक्शन मसाला फिल्म्सचे सर्वात जास्त ऑडियन्स किंवा व्ह्युअर्स महाराष्ट्रामध्ये आहे. मग महाराष्ट्रात मराठीमध्ये असं सिनेमा गाणी करायचं आपण करू शकतो. आणि तोच एक थॉट घेऊन आम्ही रानटी केला आहे. आणि आता अशी अपेक्षा आहे की लोक एकदा नाही 2दा 3दा जाऊन हा सिनेमा बघणार आणि दाखवणार या जगाला की मराठी सिनेमा एक कमर्शियल स्पेसमध्ये कुठे जाऊ शकतो. तर तोच एक प्रयत्न आहे. आणि थँक्स समित की तू उभा राहिला इतक्या वर्ष माझ्या बरोबर आणि आपण ही जर्नी काढली आहे आणि फायनली द प्रोडक्ट इज हिअर. सो वी वॉन्ट युअर विशेस. आणि प्लीज जाऊन बघा 22 तारखेला रानटी. आपल्या मित्रांबरोबर, आपल्या रानटी मित्रांबरोबर, आपल्या फॅमिली बरोबर मजा येईल तुम्हाला. एक असा सिंपल माणूस जो परिस्थितीमुळे रानटी म्हणतो तो हा कॅरेक्टर आहे. आणि मग त्याची एक भीती आहे अख्ख्या एरियामध्ये झालेली आहे. डायलॉग पण आहे की विष्णू नावाने ओळखतात आणि नरसिंह नावाने घाबरतात. कारण जेव्हा एक कॉमन मॅन असा स्टेप घेतो जेव्हा तो रानटी होतो तो सगळे घाबरतात. तर तसा कॅरेक्टर आहे. असं म्हटलं अँग्री यंग मॅन तसा आहे तो. आणि इतकी लोक त्याच्या समोर उभी आहे अपोजिटमध्ये. त्याला एकट्याला त्यांच्याबरोबर लढायचं आहे. तर तसा एक सिनेमा आहे. आणि एक बाकी जे म्हणजे इंटरनल प्लॉट्स आहे तुम्हाला पिक्चरमध्ये कळेल जेव्हा तुम्ही बघाल. थोडी वाट बघायला लागेल 22 तारखेपर्यंत. बऱ्याचदा झाली पण काय आहे ना ते इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ ऍक्टर की तुम्हाला कधी लागू शकतं आणि कधी लागते. आणि प्रत्येक वेळ लागते. तुमच्या चुकीने लागतं किंवा समोरच्या चुकीने लागतं किंवा ऍक्सिडेंटली लागतं. लागणं म्हणजे तुम्ही अवॉइड नाही करू शकत. पायाला इथे लागलं, डोक्याला लागलं, मागे पाठीला लागलं तर ते आता त्याच्यावर विचार करणं बंद केलंय की ते हे होणारच आहे. तर ते डोक्यात ठेवलं तर बहुतेक असं ऍक्शन करणं थोडंसं कठीण जाईल माझ्यासाठी. पण आता ते म्हणून ते डोक्यातून काढून टाकायचं म्हणजे कायमचं. कारण एकदा ते डोक्यात राहिलं की मला लागू शकतं मग त्या लेवलचं ऍक्शन करता नाही येणार. तर मी तास मास्टर आहे सांगतो त्याला. तो असं रिंग मास्टर होतो ना सर्कसचा तसा आहे तो. त्याला जसं पाहिजे तसंच तुम्हाला डिलिव्हर करावं लागेल. हे एक पहिली गोष्ट. आणि मी सांगितलं असं ट्रेलरच्या पहिले की 7 वर्षापासून मी काम करतो याच्यावर. आणि मध्ये मध्ये असं वाटलं की चला करून घ्या पण नाही अशामध्ये पिक्चर तसा नाही बनणार जसा बनवायचा आहे. आणि समित उभा राहिला माझ्याबरोबर. म्हणजे माझा थॉट होता की नाही मला हा पिक्चर मोठाच असाच करायचा आहे. तो दिसला पण मोठा पाहिजे. फक्त थॉट नाही किंवा ऍक्टर्स मोठे नाही. त्याच्यामुळे साऊंड पण मोठं असलं पाहिजे, गाणं पण मोठं असलं पाहिजे, ऍक्शन खूप मोठं असलं पाहिजे, व्हिज्युअली तो असं दिसलं पाहिजे. कॉन्टेंटच्या शिवाय कॉन्टेंट चांगलंच असतं मराठी सिनेमाचं. पण समितनी साथ दिली आणि सगळे ऍक्टर्स असे म्हणजे निवडले ना की ते आपल्या आपल्या क्षेत्रात खूप छान आहे. स्पेशली संजय दत्तचं आठवतं की ते आफ्टर अ लॉंग टाइम ही इज कमिंग बॅक ॲज इन दिस अवतार. तो एक सरप्राईज लोकांसाठी की संजय दत्त बऱ्याच वर्षापासून नाही केलं असं काम. पण इज बॅक विथ दॅट. संतोष आउटस्टँडिंग ऍक्टर आहे. हितेश डेब्यू फिल्म आहे त्याची पण हिंदीमध्ये बरंच काम केलं आहे. शान्वीनी साऊथमध्ये 20 सिनेमा केलेला ती ह्याच्यामध्ये करते मराठीमध्ये.
तर छाया प्लेइंग माय मदर, तर सगळे खूप असे जबरदस्त कलाकार आहे आणि त्यांच्याबरोबर कोणत्याही कलाकाराला काम करताना काही ना काही शिकायला मिळतच. आणि मी असं चोर ऍक्टर आहे, मी लोकांकडे असं शिकून घेतो काही काही, तर खूप मजा करायला. आणि एक समय कारण तो एडिटर होता पहिले, तर त्याला खूप सेन्स आहे एडिटचा, त्याला सिनेमाचा खूप सेन्स आहे की आता मी हे शूट करतोय, नंतर कसं दिसणार आहे किंवा माझं एडिट पण करता राहील. तर ह्याचं एडिट ना मी सांगतो, मी इतके सिनेमे 38 सिनेमे केले आहे. इट्स वन ऑफ द व्हेरी इंटरेस्टिंग एडिट्स व्हॉट ही हॅज गॉट इन द फिल्म. आता ट्रेलर होता पण फिल्ममध्ये व्हेरी डिफरंट एडिट. तुम्हाला खूप असं सरप्राइजिंग होतं की हा कसा पॅटर्न आहे एडिटचा, तर इंटरेस्टिंग आहे. मी पहिले होतो, आता मी नाही. माझं उलट आहे, काही असतात काही म्हणतात, मी पहिले होतो आता नाही आहे. कारण ऑब्विसली कॉलेज जेव्हा तुम्ही असता आणि मग राड्या होतात, मग भांडणं होतात, तेव्हा रानटीपणा असतो आतमध्ये ना, यंग ब्लड पण असतं. मग जेव्हा तुमचं लग्न होतं त्यानंतर तुम्ही कुठलेही नाही राहत.